जिंदाबाद जिंदाबाद। ॲडव्होकेट PM रिगे राष्ट्रीय अध्यक्ष दगड खान कामगार परिषद आज वाघोली मधील वाघेश्वर नगर या ठिकाणी गेले 14 वर्ष माझ्यासह अजून 9 सहकाऱ्यांचं आणि शेकडोच्या संख्येनं खाण कामगारांचं बेमुदत अन्नत्याग उपोषण चालू होतं। या उपोषणामध्ये जे वाघोलीच्या 4 गटामध्ये विखुरलेले खाण मजूर वर्ग जो स्थलांतरित भटकंतीतून आलेला आहे त्यांच्यासाठी निवासासाठी हक्काच्या प्रयोजनासाठी घरासाठी शासनाने जमीन द्यावी आणि त्या पद्धतीचा शासनाचा GR आहे आणि त्या GR वरती बोट घेऊन आम्ही कलेक्टर साहेबांकडे ती जमिनीची मागणी करत होतो। मात्र वाघोली ही महानगरपालिकेत गेल्यामुळे वाघोलीचा विकास आराखडा असेल किंवा त्यांच्या इतर योजना असतील त्या कक्षेखाली वाघोलीच्या गायरान जमिनी सुद्धा येत आहेत असा मुद्दा त्यांनी निर्माण केला। मात्र वाघोलीमध्ये राहणारा सर्व मजूर वर्ग हा अनुसूचित जाती जमाती भटके विमुक्त इतर मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने व सातत्याने 30 वर्षे ह्या प्रश्नावरती आपण लढत असल्याने त्या ठिकाणच्या राहत असलेल्या सर्वांना त्या ठिकाणी त्याच जागेवर घरं देण्याचा सुनियोजित प्लॅन करण्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी आणि सन्माननीय आयुक्तांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत। सर्वे करण्याचा आदेश दिला, इंजिनियर लावून लेआउट प्लॅन तयार करण्याचा आदेश दिलेला आहे आणि लेआउट प्लॅन केल्यानंतर प्रत्येक कुटुंबाला किती भूखंड येईल त्या भूखंडाचा नियोजन करून प्रत्येकाला तो भूखंड देऊन त्यावरती घर बांधून देण्याचं नियोजन आज या ठिकाणी जाहीर झालेलं आहे। याबद्दल आम्ही खूप संतुष्ट आहे। म्हणजे सर्वच्या सर्व लोकांना त्या ठिकाणचा न्याय मिळणार आहे। किंबहुना 3 लाख रुपयाचं अनुदान ही या ठिकाणी देण्याची घोषणा आज या ठिकाणी आयुक्त साहेबांनी आणि कलेक्टर साहेबांनी केलेली आहे। जेणेकरून हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे, पुन्हा पुन्हा या लोकांचं तक्रारी येऊ नये म्हणून खालच्या सर्व अधिकाऱ्यांना कलेक्टर साहेबांनी आणि कमिशनरांनी आज आमच्यासमोर बजावलेला आहे। किंबहुना आमचा हा सगळ्यात मोठा एक ऐतिहासिक विजय आहे आणि वाघोलीमध्ये खाण कामगारांची आदर्श वसाहत निर्माण होण्याचं जे स्वप्न आम्ही 30 वर्षापूर्वी बाळगलं होतं ते आता पूर्तीला येण्याचा वेळ आणि निर्णय झाला असून आपण सर्वजण खुश आहोत। जिंदाबाद। हे पूर्ण महापालिकेमध्ये झालेलं काम काय वाटतं? पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यामुळे आम्हाला जी एक मोठी भीती होती की ती SRA मध्ये ढकलतील, पण त्या SRAच्या प्रोजेक्टला पूर्णतः आजच्या बैठकीमध्ये आम्ही बगल दिलेली आहे। जेवढ्या क्षेत्रामध्ये आमचे लोक राहतात त्याच क्षेत्रामध्ये त्याच क्षेत्राचं नियोजन करून लेआउट करून त्यांना त्याच ठिकाणी घरं बांधून देण्याचा निर्णय झाला। आयुक्तांना अधिकार आलेला आहे। या ठिकाणी आयुक्त त्या समितीचे जी GRची 2018ची समिती आहे त्या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत आणि सदस्य सचिव हे महानगरपालिकेचे आयुक्त असल्यामुळे दोघांच्या संयुक्तिक बैठकीमध्ये हा ठाम निर्णय झालेला आहे। आम्हाला वाटत नाही आता भावी काळामध्ये कुठल्या अडचणी येतील आणि जरी अडचणी आल्या तर 2 सक्षम अधिकारी ऑफिसर्स या अडचणी मागं करतील अशी आम्हाला अपेक्षा आणि आशा आहे। तसं लेखी आश्वासन त्यांनी आता दिले का? किंबहुना त्यांनी आता शाब्दिक स्वरूपाचं सांगितलंय आणि खालच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले तर खालच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर आमची उद्या गुरुवारी बैठक होऊन सर्वेच्या बाबत आणि लेआउट प्लॅन तयार करण्याच्या बाबतची जबाबदारी महानगरपालिकेचं परिमंडळ 1चं जे कार्यालय आहे डोले पाटील रोड त्या अधिकाऱ्याने ती संपूर्ण जबाबदारी दिली असून आपले अपर तहसीलदार ज्या कोलते मॅडम आहेत त्यांच्याकडे ती जबाबदारी दिलेली आहे आणि या सर्व अधिकाऱ्यांनी एकत्र बसून हा सगळा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेशच आमच्या समोर दिलेत। त्यामुळे असं लिखित स्वरूपाचं असं काय आपल्याकडे मिळालेलं नाही। 1 गुंठा जागी जी आपली मागणी होती तर त्या संदर्भात काय? किंबहुना 1 गुंठ्यापर्यंत आम्हाला जमीन द्यावी अशाच प्रकारचे माननीय आयुक्तांनी सर्वांना आदेश दिलेले आहेत।